आज कॉलेजला सुट्टी असल्यामुळे आपल्यासाठी आजचा दिवस लय मोठा आहे. घरचे बोललेच मोठ्या कामाची सुरुवात बारक्यापासून करावी, जाऊच घेऊन ये. आणि त्यात जर आपण घरच्यांचं काम नाही ऐकलं तर दिवसाची रात्र कशी होती ही पण कळत नाही. काल वाडा आणल्यामुळे ट्रॅक्टरला ट्रायली तशीच होती. निघालो मग ऊस आणायला. आता सांगितले म्हणल्यावर करावंच लागेल. तसं आपल्या वाचून कुठलं काम वाढत नाही बरं का, पण ऊस आणायचं म्हणलं की जीव येतो. बाकी सगळे काम आपण टाइमपास वारीच करतो. आलो ट्रॅक्टर घेऊन ऊसाच्या रानात, घातला ट्रॅक्टर आतच, कारण आपल्या वजनानुसार एवढ्या लांब दोन दोन ऊस आणा आपल्याला परवडत नाही. आणि त्यात जर आपण आत घातलेला ट्रॅक्टर बघितला तर आपला ट्रॅक्टर पण बंद होईल. आपल्याला उद्यापासून गाडी वजी न्यावं लागतील. त्याच्यामुळे म्हटलं ऊस तोडून लवकर गायब झाला पाहिजे. ऊस तोडायचं काय वाटत नाही बरं का, पण उन्हामुळे एवढी ताण लागते ना. पेला आपण पाणी पिणी. चला म्हटलं आता भरून जाऊ घरी. तोडून घेतला ट्रॉलीत ऊस भरून. चला म्हटलं आता लवकर घरी. आलो आपण ऊस घेऊन घरी. तेवढ्यात आले घरी प्रफुल भाऊ. त्याचे कपडे राहिलेले पुण्यालाच रूमवर. त्याला नव्हते आता घालायला कपडे. तो म्हटलं चल वाटावरनं कपडे घेऊन येऊ. त्याला म्हटलं तुझं काय, तू काय अरिजित सिंग आहेस, मला तरी कपडे बदलू. तो म्हटलं अरिजित सिंग असल्या कबीर सिंगला कोण नाही बघत. आयला म्हटलं लय मोठी पदवी दिली मला. पोपटलाल म्हणला असतं तर मी खुश झाला असतो. दुकानात गर्दी नसल्यामुळे 15 मिनिटं लागली आपल्याला कपडे घ्यायला. आलो आपण कपडे घेऊन घरी. तेवढ्यात आला आपल्याला वाडावाल्यांचा फोन. आपल्याला त्यांना आणायचंच होतं, पण त्यांच्याकडे वाडा पण शिल्लक होता. आईला म्हटलं अगोदर सांगितलं असतं तर मी ऊस आणायच गेलो नसतो. जाऊन द्या म्हटलं, चला लवकर, कोण तिथं पोचायच्या अगोदर आपल्याला पोचलं पाहिजे. आलो आपण ट्रॅक्टर घेऊन. त्यांची चाललेली ट्रॉली भरायची. ही एक हातातच एक मुळी उचलत होती. त्यांना विचारलं कसं काय एवढी तुमच्यात एनर्जी येते. त्यांना सांगितलं जिम मध्ये जर वेट उचलायचं असेल तर पावडर खावं लागतील, हे जर मुळी उचलायची असेल तर विमल खावं लागते. त्यांना म्हटलं चांगलं प्रोटीन आहे तुमचं, मग तर काय ट्रॅक्टरची पण गरज नसेल लागत तुम्हाला. त्यांना म्हटलं तुम्ही विमल खाऊन 1 तास झाले एक ट्रायली भरताय. मित्रांना बघा फक्त बालवाडी सकडे खाल्लेली. 15 मिनिटात अख्खी वाड्याने ट्रायली भरली. आता म्हटलं तुम्हीच सांगा पॉवर कशात जास्त आहे. बसवला आपण ऊसतोडीवाल्यांना ट्रायली. चला म्हटलं लवकर घरी, अंधार पडायला लागले आता. आणलं त्यांना त्यांच्या कोपरीवरती. उतरच तोपर्यंत केला ट्रॅक्टर बंद. तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या.